तुळजापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यासाठीचे अर्ज दाखल झालेले आहेत. केवळ तुळजापूरच नाही तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गट आणि गणामध्ये वंचित बहुजन आघाडी ही ताकदीने लढत आहे. आणि लातूर महापालिकेतल्या यशानंतर की आता वंचित बहुजन आघाडी ही धाराशिव मध्ये अनेक ठिकाणी खूप चांगलं यश संपादन करेल असा आम्हाला विश्वास आहे. मतदारांना मी असं आवाहन करेल की सध्या जो राजकारणामध्ये पैशाचा महापूर आलेला आहे की त्यामध्ये विचाराला आणि तत्वाला ठाम असणारा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. बाकी सर्व पक्ष आपल्या तत्वापासून ढळून मागे पुढे होत आहेत, परंतु भविष्यात सुद्धा जे गोरगरीब आहेत, वंचित आहेत, त्यांच्या हक्कासाठी लढाई लढणारा एकमेव पक्ष हा वंचित आहे. आणि सर्व जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं आणि वंचितच्या सर्व उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मी डॉक्टर नितीन डेपे, वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य या नात्याने आवाहन करतो आणि माझ्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतोय. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या जिल्ह्यातली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही निवडणूक लढत आहोत. प्रामुख्याने या निवडणुकीमधला आमचा मुद्दा आहे, जनतेला आव्हान आहे की गेल्या अनेक वर्ष या सत्ताधाऱ्यांनी सत्ता भोगून ग्रामीण भागामधली जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत. आरोग्य खात्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद पडलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं सक्षमीकरण नाही आहे, आरोग्य खात्याचं सक्षमीकरण नाही. हे सर्व मुद्दे घेऊन मूलभूत गरजा या ग्रामीण भागामध्ये पुरवण्याचा आम्ही हे तिन्ही मुद्दे घेऊन आम्ही या इलेक्शन मध्ये उतरलेलो आहोत. जनतेला आव्हान आहे, गेल्या 50-60 वर्ष ज्या राजकर्त्यांनी, आता काही राजकर्ते इकडे इकडे गेले, त्यांनी आश्वासन देतात, त्यांनी पद भोगून सुद्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास केला नाही. जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा तर गेले 10 वर्ष बंद आहेत. त्याच्यामुळे शिक्षणाची दार ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाला, सर्वसामान्यांच्या मुलाला बंद करून इथला विकास खुंटला. तर इथला विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढणार आहे.